नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे अंकगणित हा जो विषय आहे तर या विषयामध्ये आपण पाठीमागील 19 घटकांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला त्या घटकाचं स्ट्रॅटेजी काय आहे, त्याचं बेसिक काय आहे आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणं आपण घेत आलेलो आहोत की स्टेजप्रमाणे म्हणजे पोलीस भरतीला कशी उदाहरणं विचारली, त्यानंतर तलाठ्याला त्याच घटकावरती कशा पद्धतीने उदाहरण विचारली गेली, त्यानंतर महापोर्टल जे झालं त्याच्यामध्ये त्या घटकाचे प्रश्न कसे आले होते आणि त्याच्या सोबतीला आणखी 2 पावलं पुढे जाऊन आपण PSI STI असिस्टंट ह्या ज्या काही परीक्षा होतात MPSCच्या तर याच्यामध्ये सुद्धा या घटकाचे प्रश्न कसे आले होते याचाही आपण आढावा घेतला आहे आणि त्याचबरोबर आपण सरावाचीही उदाहरणं पाहत आलो आहे. तर आज जो आपण घटक घेणार आहोत म्हणजे कदाचित याच्यावरती प्रश्न अजूनमधून विचारलेले आहेत. हा सोपा घटक आहे, याच्यावरती फक्त 1-2-3 कन्सेप्टवरतीच प्रश्न विचारतात, परंतु जेणेकरून कशावर जरी प्रश्न विचारला तर तो आपला प्रश्न चुकू नये आणि यासाठी आपण बारीक सारीक सगळे टॉपिक म्हणजे भले एखाद्या टॉपिकवरती गेल्या 4-2 वर्षात प्रश्न विचारला गेला नाही आहे परंतु तो अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्यामुळं आपल्याला तो घटक चुकून चालणार नाही. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक छोटासा घटक महत्त्वाचा घटक घेणार आहोत की रोमन लिपी किंवा ज्याला आपण रोमन अंक म्हणतो. रोमन अंक लक्षात घ्या, रोमन आपल्याला माहीत आहे म्हणजे आपल्या ओळखीचा आहे हा रोमन संख्या आपण वापरत असतो. तर रोमन अंक किंवा रोमन संख्या हा घटक जो आहे याच्यामध्ये काही 2-3 कन्सेप्ट आहेत की जे आपल्याला परफेक्ट समजले पाहिजेत. जे आता आपल्याला माहिती आहे ते आहेच. रोमन अंकामध्ये काय संख्या कशा लिहिल्या जातात कारण बरीचशी घड्याळांच्या डायलवरती याच पद्धतीने आकडेवारी केलेली असती. तर ह्या रोमन लिपीमध्ये किंवा जे रोमन अंक आहेत किंवा ही एक लिपी आहे म्हणजे संख्या निर्देशित करण्यासाठी ही एक प्रकारची लिपी आहे की जशी आता आपण जे 0 पासून 9 पर्यंतचे अंक वापरतो आणि त्याच्यामध्ये संख्या लिहिल्या जातात. म्हणजे जगातली कुठलीही संख्या जर तुम्हाला प्रेझेंट करायची असेल ती लिहायची असेल तर आपण 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यापैकीच एखादा अंक वापरून कोणतीही संख्या तयार करू शकतो. याला आपण दशमान पद्धत म्हणतो. म्हणजे संख्या लेखनाच्या काही पद्धती आहेत की पूर्वी शतमान पद्धत होती, त्यानंतर द्विमान पद्धत होती की जी त्याला आपण बायनरी नंबर सिस्टीम म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 2च अंकांचा वापर केला जातो, त्याला द्विमान पद्धत म्हणतात. आणि हा आज जो आपण पाहणार आहोत द्विमान पद्धतीवरती मी एक लेक्चर घेणार आहे बाळांनो. म्हणजे आपल्याला काहीही सोडायचं नाही आहे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना ज्या कन्सेप्टवरती प्रश्न त्यांना विचारायचा असेल त्याच्यावरती विचारू द्या, आम्ही दोन्ही पायावर तयार असणार आहोत. तर लक्षात घ्या. मग आज आपण बघूया की हा रोमन अंक काय प्रकार आहे. आपल्याला माहिती आहे की रोमन अंक कसे लिहिले जातात म्हणजे साधारण घड्याळाची डायल असेल किंवा मोठी शहरं असतात आणि त्याच्यामध्ये जे काही दर्शनी भागावर म्हणजे महानगरपालिकेची इमारत असेल किंवा मोठ्या ज्या काही दर्शनी वास्तू असतात तर त्या वास्तूवरती जे घड्याळ चितारलं जातं म्हणजे अर्थात ते चालू घड्याळ असतं पण त्याच्यावरती रोमन अंकांचा वापर आपण पाहिलेला आहे. मग आता बघूयात आपण की रोमन अंक हा काय प्रकार आहे. तर पहा ही जी रोमन लिपी आहे बाबू, ही जी रोमन लिपी ज्याला आपण म्हणतो किंवा रोमन अंक ज्याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये फक्त 7 चिन्हांचा वापर केला जातो. लक्षात ठेवा, फक्त याच्यामध्ये 7 चिन्ह येतात. जसं दशमान पद्धतीमध्ये 7 ह्याच्यामध्ये 7 चिन्ह असतात. दशमान पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे किती चिन्ह आहेत तर दशमान पद्धतीमध्ये 0 1 ते 9 अंक म्हणजे ही 10 चिन्ह म्हणून त्याला आपण म्हणतो दशमान पद्धत. लक्षात घ्या. द्विमान पद्धतीमध्ये काय होतं तर तिथं 2च चिन्ह वापरले जातात, एक म्हणजे 0 आणि 1 चा वापर केला जातो. ही दशमान पद्धत झाली. मग रोमन अंकामध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. तर आता ती चिन्ह काय आहेत हे आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. तर एकूण जी 7 चिन्ह आहेत ती चिन्ह मी दाखवतोय. तर ही चिन्ह आहेत ती कशी वापरायची, ती कसं प्रेझेंट करायचं, संख्या कशी लिहायची, रोमन अंकामध्ये लिहिलेला जी काही संख्या असेल ती परत दशमानमध्ये कशी बदलायची आणि दशमानमध्ये दिलेली संख्या ही रोमनमध्ये कशी करायची हे आपल्याला व्यवस्थितपणे शिकायचं आहे. तर आता पहा ह्याच्यामध्ये जी चिन्ह आहेत तर जे पहिलं चिन्ह आहे म्हणजे रोमन लिपीमध्ये जे चिन्हांचा वापर केला जातो तर ती चिन्ह काय आहेत पहा. पहिलं चिन्ह आहे आय की जे आपण मराठीमध्ये म्हणजे इंग्लिश लिहित असताना जे आपण कॅपिटल आय जे लिहितो कॅपिटल आय तर तेच चिन्ह आहे म्हणजे हे चिन्ह लक्षात घ्या कॅपिटल आय. तर हे चिन्ह आहे, एक चिन्ह आहे. हे चिन्ह कशासाठी वापरतात तर हे चिन्ह आपल्या दशमानमध्ये 1 साठी वापरतात, हे लक्षात घ्या. तर आता नंबर 2 साठी म्हणजे जे दुसरं चिन्ह आहे, चिन्ह नंबर 2 म्हणतोय मी, म्हणजे हे चिन्ह पाहता हे जे दुसरं चिन्ह आहे म्हणजे रोमनमध्ये
नंबर 2ला चिन्ह वापरतात फी, की जे आपण इंग्लिशमध्ये फी जसं लिहितो त्या पद्धतीचं हे चिन्ह आहे, हे फी आहे. परंतु रोमनमध्ये याचा अर्थ होतो 5. ह्याच्यासाठी 5साठी म्हणजे जर तुम्हाला 5 लिहायचं असेल तर तुम्हाला हे फी हे चिन्ह ते लिहावं लागेल. त्यानंतर पुढचं तिसरं चिन्ह आहे ते आहे अशा पद्धतीचं की ज्याला आपण एक्स म्हणतो. म्हणजे एक्स हे जे कॅपिटल एक्स जे आहे इंग्रजीमध्ये, इंग्रजी अल्फाबेट्समध्ये जे कॅपिटल एक्स आहे तर ते चिन्ह रोमनमध्ये वापरतात आणि ते वापरतात 10साठी. म्हणजे 10 हा अंक लिहिण्यासाठी, 10 ही संख्या लिहिण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. आणि त्यानंतर जी पुढची चिन्ह आहेत तर ती अशी आहेत पहा, त्यांनी काही अक्षरं फायनल केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे यल, त्यानंतर दुसरं अक्षर आहे सी. सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया. हे आहे सी, त्यानंतर आहे डी, त्यानंतर येतं डी आणि शेवटचं चिन्ह आहे ते आहे, शेवटचं चिन्ह आहे यम. आता पहा ह्या प्रत्येक अक्षराचा काय अर्थ होतो रोमन भाषेमध्ये. तर जसं मी ह्या आयसाठी, एकसाठी आपण आय हे चिन्ह वापरतो, म्हणजे याला आपण मी आय म्हणतोय म्हणजे हे चिन्ह आहे बा, पण हे इंग्रजी पहिल्या लिपीतलं आय आहे, कॅपिटल आय आहे. त्यानंतर हे व्ही आहे, त्याची किंमत असते 5, म्हणजे 5साठी हे चिन्ह वापरलं जातं, 10साठी हे चिन्ह वापरलं जातं. जे यल आहे ते 50 लिहिण्यासाठी वापरलं जातं, जे शी आहे ते 100 लिहिण्यासाठी वापरलं जातं आणि जे डी आहे ते 500 लिहिण्यासाठी वापरलं जातं आणि यम म्हणजेच ते आहे 1000 लिहिण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर होतो. हे लक्षात ठेवा, ही 7 चिन्ह ही रोमन लिपीमध्ये वापरली जातात बाळांनो. आणि रोमन लिपीमध्ये काही केल्या शून्याचा वापर नसतो. म्हणजे मी इथं नोट लिहितोय, लक्षात ठेवा की रोमन लिपीमध्ये शून्य वापरत नाहीत. रोमन लिपीमध्ये शून्य येत नाही किंवा शून्य वापरत नाहीत. हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, वापरत नाहीत. रोमनमध्ये या शून्याचा वापर केला जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग आता आपण बघूया, जर हे का तुमच्या लक्षात आलं असेल तर रोमन लिपीमध्ये एकूण फक्त 7 चिन्हाचा वापर केला जातो. नंबर 1 म्हणजे हे आय, जे इंग्रजी कॅपिटल आय आहे. 5चा अर्थ आहे व्ही हे चिन्ह वापरलं जातं आणि एक्स हे 10साठी वापरलं जातं आणि यल हे अक्षर आहे कॅपिटल यल हे 50साठी वापरलं जातं. हे सी हे कॅपिटल सी आहे, हे 100साठी वापरलं जातं आणि त्यानंतर डी आहे हे 500साठी वापरलं जातं आणि यम आहे ते 1000 या संख्येसाठी वापरलं जातं. आणि याच 7 चिन्हाचा वापर करून आपल्याला रोमन लिपीमध्ये संख्या लिहाव्या लागतात, लक्षात ठेवा. म्हणजे या व्यतिरिक्त कोणत्याही चिन्हाचा वापर हा रोमन लिपीमध्ये केला जात नाही आणि रोमन लिपीमध्ये शून्य कधीही येत नाही. तर हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. याच्यावरती कदाचित प्रश्नही येऊ शकेल, हे लक्षात असू द्या की शून्याचा वापर हा रोमन लिपीमध्ये केला जात नाही आणि रोमन लिपीमध्ये एकूण 7 चिन्हांचा वापर केला जातो. आता आपण थोडंसं पुढं जाऊया की आपण संख्या कशा लिहायच्या किंवा हे चिन्ह वापरत असताना काय नियम आहेत आणि हे नियम आपल्याला शिकायचे आहेत. तर आता आपल्याला हे जे चार्ट तुमच्यासमोर मी ठेवला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. म्हणजे सगळ्यात लहान म्हणजे 1साठी आपण हे चिन्ह वापरतोय, 5साठी हे चिन्ह वापरतोय, म्हणजे एक्स हे ह्या व्ही पेक्षा मोठं चिन्ह आहे. म्हणजे लहान चिन्ह आणि मोठं चिन्ह म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या बाळांनो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की यमची किंमत 1000 आहे आणि डीची किंमत 500 आहे. म्हणजे डी हे चिन्ह आहे, इथं आपण चिन्ह म्हणून वापरतोय. लक्षात ठेवा, रोमन लिपीमध्ये ही LCDM ही चिन्ह आहेत आणि मग या डी जे आहे ते यम पेक्षा लहान आहे आणि यम आहे ते डी पेक्षा मोठा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की लहान चिन्ह आणि मोठं चिन्ह कसं असतं. येते ना लक्षात. जसं आपण अंकामध्ये आहे म्हणजे 5 ही संख्या आहे 6 पेक्षा लहान आहे हो, पण ती संख्या झाली ना, नाही का. पण इथं कसं आहे, ही चिन्ह आहेत ना, आपण चिन्ह वापरतो ना, तर आपल्याला हे डेफिनेटली माहीत असायला पाहिजे मानो की लहान चिन्ह आणि मोठं चिन्ह लक्षात येते तुमच्या. म्हणजे हे
एक्स जे असेल ना ते एलपेक्षा लहान आहे. मग आता संख्या लिहित असताना काही नियम आहेत भावानो, आणि ते नियम तुम्हाला समजणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला कुठलीही संख्या ही रोमन लिपीमध्ये लिहिता येईल. जर तुम्हाला दशमांमध्ये संख्या दिली तर ती तुम्हाला रोमनमध्ये लिहिता येईल, आणि जर तुम्हाला रोमनमध्ये संख्या दिली तर ती वाचन करून त्याचं योग्य ते रूपांतर दशमांमध्ये आपल्याला करता येईल. आणि मग त्याची काही किरकोळ आकडेमोडीचे सुद्धा प्रश्न विचारणार आहेत. मी सरावासाठी 10 प्रश्न काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी वेगवेगळे नमुने घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे फारशी कन्सेप्ट नाहीच आहे त्याच्यामध्ये. एक तर दशमानातली संख्या आहे ती याच्या रोमन लिपीमध्ये करा, किंवा रोमन लिपीमध्ये असेल ते आपल्याला दशमांमध्ये करायचं असतं, किंवा काही किरकोळ आकडेमोड आपल्याला दिलेली असती. अशा पद्धतीची उदाहरणं असतात. 5-10 उदाहरणं आपण घेऊ. तर आता बघूया हे चिन्ह वापरण्याचे नियम काय आहेत. तर लक्षात असू द्या की कधीही नियम नंबर 1 आहे, म्हणजे जर लहान चिन्ह पहा, नियम नंबर 1 इथं लिहितोय. नियम नंबर 1 जे नियम आहेत हे लक्षात घ्या. नियम जर लहान चिन्ह हे मोठ्या चिन्हाच्या पुढे म्हणजे उजवीकडे जर येत असेल तर त्याचा अर्थ बेरीज असा होतो बाळांनो. म्हणजे लहान चिन्ह हे जर मोठ्या चिन्हाच्या पहा, लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे असेल. उजवीकडे म्हणजे समजतं आपल्याला जे आपण लिहिण्याची दिशा आहे, म्हणजे इकडची दिशा, म्हणजे चिन्हाच्या उजवीकडे असल्यास उजवीकडे असेल तर बेरीज समजावे. लक्षात घ्या, बेरीज समजावे. आता आपण थोडंसं या नियमाचा वापर करून बघूया. समजा मी जर असं लिहिलं असेल व्ही आय असं जर मी लिहिलं असेल तर याचा अर्थ झाला हे व्ही म्हणजे 5 आहे आणि हे आय म्हणजे 1 आहे, म्हणजे ह्यांची बेरीज होणार 5 आणि 1, आणि म्हणून ही दशमांमध्ये असणार आहे 6. लक्षात असू द्या. आला नियम लक्षात. आता दुसरी गोष्ट अशी आहे बानो की नियम नंबर 2 असा आहे की जर जे लहान चिन्ह आहे ते मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिताना फक्त आपल्याला मर्यादा घालून दिलेली आहे. 3च्या वर आपल्याला वापरता येत नाही. म्हणजे मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लहान चिन्ह जर वापरायचं असेल तर त्याला फक्त 3ची मर्यादा आहे. 3 वेळाच तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जर 8 संख्या लिहायची असेल तर तुम्ही व्ही 1, 2 आणि 3 म्हणजे ही 3 चिन्हच तुम्ही वापरू शकता. मी एकत्रित जोडतो म्हणजे हे झालं 8. लक्षात ठेवा, कारण 4थ्या वेळेला हे चिन्ह आपल्याला वापरता येणार नाही. म्हणजे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान चिन्ह देत असताना फक्त 3ची मर्यादा आहे. पण तुम्हाला 9 लिहिताना तुम्ही असं 4 वेळा आय करू शकता नाही बानो, हे रॉंग आहे. कारण का तर लहान चिन्हाच्या उजवीकडे जर आपलं म्हणजे मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे जर तुम्ही लहान चिन्ह देत असाल तर फक्त 3 वेळाच अलाउड आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे असेल तर बेरीज, आणि हे चिन्ह म्हणजे लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे मांडताना फक्त 3 वेळा घेता येते. हे लक्षात घ्या. म्हणजे लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे जर असेल, उजवीकडे फक्त 3 वेळा घेता येते. म्हणजे 3 पेक्षा जास्त वेळा घेता येत नाही. लक्षात ठेवा. उजवीकडे फक्त 3 वेळाच वापरता येते. 3 वेळाच. लक्षात घ्या, 3 वेळाच वापरता येते. हे महत्त्वाचं वाक्य आहे बाळांनो. आणि मग हे जर तुम्हाला समजलं तर आपण पटापट संख्या तयार करणं शिकणार आहोत. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा नियम, अजून एक नियम आहे बाळांनो, आणि तो नियम असा आहे की जर लहान चिन्ह हे मोठ्या चिन्हाच्या जर का डावीकडे दिलं, डावीकडे म्हणतो मी, डावीकडे कळतं आपल्याला नाही का, डावीकडं म्हणजे कसं, समजा हे 5 आहे म्हणजे हे मोठं आहे आणि ह्याच्या इकडे मी आय घेतलं म्हणजे आयपेक्षा हे 5 मोठं आहे, म्हणजे आय व्ही आहे हे आपल्या इंग्रजी वाचनामध्ये. पण ही तर रोमनमध्ये हे नाही आहे, हे आहे 4. कारण का तर जर का लहान चिन्ह हे मोठ्या चिन्हाच्या डावीकडे असेल तर वजाबाकी समजावी, आणि जर का लहान चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे असेल तर बेरीज समजावी. इतकं सोपं आहे बानो. मग आता मी तो नियम लिहितोय शब्दामध्ये. तो नियम काय असेल तर लहान चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे असल्यास, लहान चिन्ह मोठ्या संख्येच्या म्हणजे मोठ्या चिन्हाच्या, बरं का,
म्हणजे मी इथं लिहिताना लिहिलंय लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या, इथं लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या असं लिहितो मी स्पष्ट, मोठ्या चिन्हाच्या डावीकडे असल्यास, डावीकडे असल्यास काय करावी, वजाबाकी समजावी, वजाबाकी समजावी किंवा करावी, लक्षात असू द्या, समजावी म्हणतो मी, समजावं म्हणून. तर जर का लहान चिन्ह हे मोठ्या चिन्हाच्या डाव्या बाजूला आलं तर काय करायचं, वजाबाकी करायची. म्हणून 4 लिहिताना असं लिहितात बानो. जर तुम्हाला 9 लिहायचं असेल तर तुम्ही 10 लिहा, 10चं चिन्ह वापरा, त्यातून 1 वजा केल्यानंतर 9 येते, म्हणजे वजा करायचा आहे, म्हणजे लहान चिन्ह याच्या पाठीमागे जोडा, म्हणजे हे तुमचं झालं बघा 9. मी तुम्हाला आकडे लिहून देणारच आहे, पण काही गरज सुद्धा नाही. तुम्हाला एकदा समजलं ना कन्सेप्ट, खलास. 2-3च कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आणि आता एक महत्त्वाचा कन्सेप्ट जे आपण शिकलो, नंबर 2चा नियम शिकलो की लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे फक्त 3 वेळाच वापरता येते. तशाच पद्धतीने बाळांनो, जर लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडं 3 वेळा नाही, 2 वेळा नाही, फक्त एकदाच वापरता येतं, 2दा वापरायचं नाही. तुम्हाला जर 3 लिहायचं असेल तर तुम्ही व्हीच्या पाठीमागं 2 वेळा आय घेतलं. तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणाला होता की मोठ्या चिन्हाच्या डावीकडं जर लहान चिन्ह असेल तर वजाबाकी करावी. मग आम्ही करतो ना वजाबाकी, 5 मधून 2 गेलं 3. पण हे असं रोमनमध्ये लिहिलं जात नाही बाळांनो, कारण मोठ्या चिन्हाच्या डावीकडं लहान चिन्ह हे एकदाच वापरायला अलाउड आहे. समजलं? नियमामध्ये एकदाच घेता येतं, 2दा नाही. आणि त्यामुळं हा नियम आहे महत्वाचा. 4था, फक्त 5 नियम आपल्याला पाहिजे बघ, 5. मग त्या 5 जर तुम्हाला कन्सेप्ट समजले, त्याचा तुम्हाला वापर करता आला तर या कन्सेप्टवरती काही प्रश्न विचारू द्या. प्रश्न आपला 100% बरोबर येणार, म्हणजे येणारच, लक्षात ठेवा. अजूनही काही संख्या आपल्याला रोमनमध्ये लिहिता येतात. आपली जास्तीत जास्त मर्यादा 10-20 पर्यंत लिहिण्याची आहे, हो नाही का, पण ह्या बारीक सारी गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा. तर मी तो नियम लिहितो इथं की लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे फक्त एकदाच वापरता येते. आलं लक्षात? म्हणजे लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे फक्त एकदाच वापरता येते. फक्त एकदाच, 2दा नाही, फक्त एकदाच वापरता येते. हा नियम आहे. आणि लास्ट अँड बेस्ट एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, आणि तो समजला की तुम्हाला मग कोणतीही संख्या लिहिता येईल, त्याचबरोबर वाचता सुद्धा येईल. आणि शेवटचा एकच नियम आहे. हे जर सगळे नियम तुमच्या लक्षात आले असतील तर मग आपण एक लास्ट नियम आहे की जो काय आहे पहा, तर एखाद्या रोमन चिन्हाच्या डोक्यावर आडवी रेघ दिली असेल, नियम समजावून देतो मग लिहितो नियम नंबर 5वा मग मी लिहितो. हा नियम नंबर 5 आहे. तर काय नियम आहे पहा, नियम असा आहे की जर एखाद्या रोमन चिन्हाच्या डोक्यावर आडवी रेष असेल, त्याला बार म्हणतो आपण किंवा आडवी रेघ म्हणा, आडवी रेघ म्हणतो, ठीक आहे. मग आता समजा मी व्हीवर जर आडवी रेघ दिली, हे असं जर मी लिहिलं तर याचा अर्थ आहे 5. आता व्हीची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, की रोमनमध्ये व्हीची किंमत किती आहे, 5 आहे. मग फक्त 5ला 1000ने गुणावे, म्हणजे त्या आडव्या रेघेचा अर्थ असतो 1000ने गुणावे. मग ज्याच्या डोक्यावर आडवी रेघ आहे त्याला 1000ने गुणावे. मग जर तुम्हाला 5000 लिहायचं असेल तर ते असे लिहिणार. जर तुम्हाला 10,000 लिहायचं असेल बाळांनो तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला माहित आहे की 1000 साठी काय घेता येतं, 1000 साठी काय घेता येतं. 10 लाख तुम्हाला लिहायचं असेल, 1 लाख तुम्हाला लिहायचं असेल, फक्त काय करायचं, ज्याच्यावरती आडवी रेष आहे त्याचा अर्थ त्याला 1000ने गुणलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला? जर तुम्हाला समजा 10,000चं मी आता म्हणत होतो 10,000 असं लिहिलं जातं, 10,000. मग 10,000 जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय करायचं, काही नाही करायचं. काय करायचं तर 10 साठी काय येतं आम्हाला माहित आहे. 10 साठी रोमनमध्ये एक हे चिन्ह आहे आणि त्याच्या डोक्यावरती जर तुम्ही बार दिला तर याचा अर्थ आहे 10,000. आले का लक्षात? तर अशा पद्धतीनं आता तो नियम मी लिहितो. जर रोमन चिन्हाच्या वर म्हणजे डोक्यावर आडवी रेष असेल तर त्याचा अर्थ त्याला 1000ने गुणावे. रोमन चिन्हाच्या म्हणजे
रोमन चिन्ह जी आहेत, आपण जी 7 चिन्ह पाहिलेली आहेत त्यातलं कोणतंही चिन्ह असेल, रोमन चिन्हाच्या डोक्यावर आडवी रेघ असेल, डोक्यावर आडवी रेघ म्हणजे अशी बाळानो आडवी रेघ असेल तर त्याला 1000 ने गुणावे. त्याला म्हणजे ते चिन्हाला, हे चिन्ह जे आहे ना, समजा 5चा असेल त्याच्यावरती 12 असेल म्हणजे आडवी रेष असेल तर त्याला 1000 ने गुणावे, तर त्याला 1000 ने गुणावे. हा नियम आहे. एवढे 5च नियम आहेत, 7च चिन्ह आहेत आणि मग याचा जर आपल्याला व्यवस्थित आपल्याला कन्सेप्ट समजला तर आपण कोणतीही संख्या लिहू शकतो. तर यासाठी मी काही सरावाची उदाहरणं काढलेली आहेत आणि मग ती उदाहरणं झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या नियमांचा वापर कसा करायचा आहे. तर मी पुन्हा एकदा रिपीट करेन बाळांनो, मी सगळा चार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे, हा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल असं मी गृहीत धरतोय. आणि पहा, तर रोमन लिपीमध्ये महत्त्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगितलं की रोमन लिपीमध्ये कधीही शून्याचा वापर केला जात नाही. रोमन लिपीमध्ये फक्त 7च चिन्हांचा वापर केला जातो. ती चिन्ह मी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. इंग्रजीमधलं कॅपिटल लेटर आय आहे ते 1 साठी वापरलं जातं. फी हे अक्षर 5 या अंकासाठी वापरलं जातं. 5 ही संख्या म्हणा किंवा अंक म्हणा, कारण सिंग्युलर आहे म्हणून मी अंक म्हणतो. त्यानंतर एक्स हे अक्षर आहे 10 साठी वापरलं जातं आणि एल हे अक्षर आहे 50 साठी वापरलं जातं आणि सी हे अक्षर आहे ते 100 साठी वापरलं जातं आणि डी हे अक्षर आहे ते 500 साठी वापरलं जातं आणि एम हे अक्षर आहे ते 1000 साठी वापरलं जातं. आणि त्यानंतर मग हे जे काही नियम आहेत हे मी नियम लिहिलेले आहेत तुमच्यासमोर, सांगितलेले आहेत तुम्हाला समजावून. लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे असेल तर बेरीज समजावी आणि त्याचबरोबर लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे फक्त 3 वेळाच वापरता येते. महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. त्याचबरोबर लहान चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे असल्यास वजाबाकी समजावी. आणि त्यानंतर हे जे लहान चिन्ह असतं ते मोठ्या चिन्हाच्या जर डावीकडे फक्त एकदाच वापरता येतं, 2दा वापरता येतं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा नियम की रोमन चिन्हाच्या डोक्यावर जर का आडवी रेघ असेल तर त्याचा अर्थ त्या रोमन चिन्हाला म्हणजे जे काही त्यांनी ती संख्या रिप्रेझेंट केलेली आहे, ज्या संख्येसाठी ते चिन्ह वापरलं गेलेलं आहे त्याला 1000 गुणावं. आणि हे एवढे नियम आहे, हे नियम तुम्हाला समजलेत असं मी गृहीत धरतो. आज मी तुम्हाला फक्त या लेक्चरमध्ये म्हणजे मी या लेक्चरमध्ये तुम्हाला ह्या रोमन अंकाची ओळख करून दिलेली आहे. मांडणी फक्त तुम्हाला मी सांगितली आहे. याच्यामध्ये काय काय वापरलं जातं, यांचे काय नियम आहेत हे आपण सविस्तर पाहिलेले आहेत. आता आपण आणखी एक म्हणजे दुसरं सेशन एक करू की त्या सेशनमध्ये तुम्हाला मी याच्यातली काही उदाहरणं म्हणजे 10 उदाहरणं मी सरावासाठी काढलेली आहेत आणि फार कमी प्रमाणात या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, पण विचारलेले आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो की परीक्षेमध्ये, प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये समोरच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो. आपल्याला असं कधी समजायचं नाही की बाबा रे गेल्या 4-5 वर्षाचे पेपर मी पाहिले, त्याचं मी विश्लेषण पाहिलं, पण त्याच्यामध्ये रोमन लिपीमध्ये काही प्रश्न विचारला नव्हता म्हणजे आतासुद्धा विचारणार नाही, आणि असं मानणं हे अगदी चूक ठरेल बाळांनो. कारण जे काही बारीक सारीक घटक असतील त्याच्यावरही प्रश्न विचारू शकतील, काय विचारतील हे काही आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे आपण सर्वतोपरी तयार व्हायचं आहे. म्हणजे काहीही प्रश्न विचारला, कुठल्याही टॉपिकवरती, कुठल्याही कन्सेप्टवरती प्रश्न विचारला तरीसुद्धा तो आपल्याला आला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे. आणि त्यामुळं मी तुम्हाला सगळे टॉपिक सविस्तर घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही व्यवस्थित अटेंडन्स देत आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. तुमचे चांगले आम्हाला अभिप्राय मिळत आहेत. आणि असंच तुम्हाला जे काही सरावाची उदाहरणं मी याचे आणि काही सरावाची उदाहरणं आपल्या ॲप्लिकेशनवरती जे आपलं MTS हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती तुम्हाला सरावाला उदाहरणंही उपलब्ध करून दिलेली आहेत. तर आज आपण या सेशनमध्ये एवढंच भाग पाहूया आणि याचं पुढचं सेशन मी जे लगेच घेईन तुम्हाला की त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरणं देईन आणि मग आपण बघू की रोमन अंकामध्ये काही प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात आणि काही कसे विचारले आहेत ह्याचाही आपण आढावा घेऊ. तर या सत्रामध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.